एक होती राजकन्या। संकेत सर। भोसले, सांगितलं ना, काही लढाया आपल्या आपणच जिंकायच्या असतात। तुले काय सांगितलं समजू नाही राहिलं, डोक्यात शिरू नाही राहिलं तुझे। चल माझ्याबरोबर चल आधी। तिचा हात सोडा आधी तुम्ही। उगवतीले मावळती म्हटलं म्हणजे अंधार होत नसते। माया पोट्टीची काय बी चूक नाहीये। आम्ही तुमचं ऐकतो ना नेहमी, पण ह्या टायमाला मी तुमचं अजिबात ऐकून घेणार नाही। पण तू सीताराम खोटं बोलून राहिला का? हा, उगाच चल म्हणतोय का मी? बाप, तुम्ही माया विश्वास ठेवायचा सोडून सीताराम काकाचं काय ऐकून राहिला? हाव ना, मी बी तेच म्हणून राहिले। हिनं नाही सोडली काही त्याची गाय, ती गाय स्वतःहून पडून गेली। तू होती का तेव्हा तिकडे? गाय सुटून जाताना कोणी पाहिलं का? तेव्हा किती वाजले होते? हा, आवा तुम्ही आता तुमची हवालदारकी नका लावू इथं। हे बाबा, मला एवढंच कळतंय की माई काही चूक नाही, मग मी तिथं काऊन जाऊ? हा मग मी तिले राजकन्या गिचकन्या नाही समजत, पण माया काळजाचा तुकडा आहे ते। आणि मला माहिती आहे माया लेकरं कशी आहेत। तिची चूक नसताना मी तिले सीताराम भाऊजीची माफी मागू देणार नाही। मग ठीक आहे, कर नाही त्याले डर कशाले? हा, जाऊन त्याच्या तोंडावर त्याले सांग की मी नाही केलं म्हणून। कळलं? कळलं? हो। नुसतं कळून काही उपयोग नाही, अंमलात पण आणायला शिकले पाहिजे। आणि आज जर तू काही बोलली नाही ना, तर तो कायम असाच आरोप करत राहील तुझ्यावर। आणि याला काय म्हणतात, शेतात जे उभा असतो ना बुजगावनं, तसं कुठलाही पक्षी येऊन बसते शिटते त्याला काही फरक पडत नाही, तसं व्हायचं नसते आयुष्यामध्ये। हे बघ, आज तू तुझी बाजू नाही मांडली तर कायम तो तुला बुजगावनं करून ठेवी, आरोप करत राहील तुझ्यावर। नाही बा, मी महाबुजगावनं नाही होऊ देणार। मी मायावरचा आरोप पुसून काढीन। जी चूक मी केलीच नाही त्यासाठी मी कोणाचे बी ऐकून नाही घेणार। एक होती राजकन्या, एक होती राजकन्या। सविते, तुला सांगते, लेकाकडे गेले होते, लेक नातवंड सगळं काय होतं, पण मनाला चैन म्हणून नव्हती। वाटत होतं कधी एकदा स्वतःच्या घरी येते म्हणून। बाप्पा, तुम्ही अशा कोण बोलून राहिले? पोराच्या आठवणीत तुम्ही झुरत होत्या का नाही? हा, तुम्हालाच त्याची काळजी वाटून राहिली होती। आता त्यानं तुम्हाला एवढ्या प्रेमानं त्याच्या घरी बोलवलं, त्याच्याजवळ ठेवून घेतलं, तर तुम्हाला इकडची आठवण याची काही गरज होती का? पण एक सांगू का राधाक्का, बरं झालं तुम्ही 4 दिवस पोराजवळ राहून आले। तुला म्हणून सांगते सविते, माझ्या पोटच्या पोराला काळजी नव्हती माझी, त्याला आई नको होती, त्याची पोरं सांभाळायला बाई पाहिजे होती, दुसरं काही नाही। आव, हळू हळू हळू। अगं, पोळल्यावरच समजतं, तेव्हा शानपण येतं। हॅलो, हो मी बोलून राहिली। हो मी ठीक आहे। तुम्ही काय? तुम्ही येऊन राहिले इथं? बरं, कधी पोहोचून राहिले? तर नाही, माझ्या रोजच्या घरच्या कामात नाही राहत ते, तुम्ही इथं या, मग ठरवते मी काय ते। हो ठीक आहे, ठेवते। नशीब तर फुटका आहेच माझं, आता लोकांची कपा पण फुटायला लागली माझ्यातून। राधाक्का, कायले विचार करून राहिला तुम्ही? फुटला तो फुटला, जाऊ दे, मी उचलते। नमस्कार नमस्कार। अहो तुम्ही उभ्या का? बसा ना तुम्ही प्लीज। अहो बसा तू। अच्छा सॉरी, तुम्हालाच उभं राहायचंय का? मग ठीक आहे, मग काही प्रॉब्लेम नाही। सांगा तर कुठे करायचा आपण इंटरव्यू, तसा सेटअप करेल माझा माणूस। हाँ ललन, देख लो। सर जी, कौन दिक्कत है का आपको? अब लिख के दिखाए, लल्लन नाही लाल किसान। आपलं काय चाललंय इथे? तू कप दिसत नाही मॅडम, एवढा वेळ झाला उभ्या आहेत। हा, आपण असं टांगून ठेवतो का लोकांना? आपल्याला आहे का अशी सवय? नाही ना?
खूप बिझी असतात त्या. सॉरी मॅडम. तर कुठे कधी कसा करायचा इंटरव्ह्यू तुम्ही सांगा, त्याप्रमाणे आपण सुरुवात करूयात. सगळं तुमच्या कम्फर्ट प्रमाणे, तुमच्या मर्जीप्रमाणे होऊ द्या. कसं आहे, तुम्ही फार मोठी माणसं आहात, बिझी असता. काम तर काय फक्त तुम्हीच करता, आम्ही काय रिकामेच आहोत. तुम्ही म्हणाल तसं आम्ही वेळ काढूच. आणि त्यातून मधून तुम्हाला काही काम आलं, जावं लागलं, एखादी पार्टी अटेंड करावी लागली, जावं लागलं, तर तुम्ही जाऊन या, आम्ही थांबतो. मग तुम्ही परत आलात की आपण कंटिन्यू करू इंटरव्ह्यू. सगळं तुमच्या मर्जीप्रमाणे, तुमच्या कम्फर्टनुसार होऊ दे. म्हणजे तुम्हाला कुठेही तक्रार करायला जागा नको. तुम्हाला काही खटकलं, काही आवडलं नाही तर पुन्हा जहागीरदार सरांकडे आमचं नाव जाणार, मग पुन्हा त्यांचे फोन्स वगैरे नकोच ना हे सगळं. तुमचं रागावून झालं असेल तर मी काही बोलू? आपसे इस तरह से बात आज का खा के आ गई है भैया. प्रसिद्ध पत्रकार पुष्कराज लोखंडे अशी ओळख आहे ना तुमची? नाही म्हणजे तुम्ही ती बनवली. पोलीस, राजकारणी, ते अगदी घराघरातल्या सामान्य माणसांपर्यंत तुम्ही पोहोचलाय. पण सर, यावेळी चुकलात तुम्ही. जरासा गोंधळ झालाय तुमचा. आघाडीचे पत्रकार पुष्कराज लोखंडे प्रत्येक गोष्टीच्या सत्यापर्यंत जातात अशी ओळख आहे ना सर तुमची? पण सर, यावेळी तुमचा जरासा कुठेतरी गोंधळ उडालाय. नेमकं याच गोष्टीतलं सत्य नाही जाणून घेता आलं तुम्हाला. आणि असं त्याच टाइमाले होतं जेव्हा गैरसमज होतो. आणि मला खात्री आहे या टाइमाले तुमचा नक्की लय मोठा गैरसमज झालाय. माझा गैरसमज? मी एसीपी जहागीरदार सरांना कॉल केला नव्हता. सर, तुम्ही माझी बातमी करायला आलात याचा अप्रूप जरूर आहे मला, पण त्याची गरज नाहीये. सर, जाणून बुजून वाटेत आडवी येणारी व्यक्ती लगेच कळून येते. तिचं वाट अडवणं बी लक्षात येतं. मी तशी वाटले का तुम्हाला? तुम्ही एवढे हुशार आहे, पण हे नाही कळलं तुम्हाला. आणि राहिला मुद्दा दबावाचा, तर मला ही गोष्ट पटतच नाही. मग तुमच्या दबाव आणण्यासाठी मी का प्रयत्न करेन? म्हणजे मी काय? आणि हो सर, माझ्या वेळेनुसार यायचा आग्रह मी तुम्हाला कधीच नाही केला. ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या त्या टाइमला घडल्या होत्या. ड्युटी करणं महाकाम आहे आणि स्टोरी करणं तुमचं. त्यामुळे मला तरी इंटरव्ह्यू पेक्षा माझी ड्युटी जास्त महत्वाची आहे. सर, जेव्हा तुमची इच्छा असेल ना आणि तुम्हाला खरंच महा इंटरव्ह्यू घ्यावासा वाटेल ना, तेव्हा तुम्ही मला सांगा. त्यावेळेला मी तयार असेल सर. पाटील मॅडमची परमिशन बी घेईन मी. पण तुम्ही हे असं जहागीरदार सरांनी फोन का केला, कसा केला, हे असं सगळं विचारणार असाल ना, तर खरंच मला काही माहित नाही. तुमच्या बोलण्यात मला इतकंच कळलं की त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही इथं आलात. सर, रागावून नाही, मनापासून सांगते. ज्यावेळी तुम्हाला खरंच मला भेटावंसं वाटेल किंवा माझा इंटरव्ह्यू घ्यायची इच्छा असेल ना, तेव्हाच या तुम्ही. कोणाचा दबाव आहे आणि कोण सांगितलं म्हणून नका येऊ. आता तुमच्याकडून मी कामाबद्दलची निष्ठा वगैरे या गोष्टी ऐकायच्या, ड्युटी वगैरे. मुळात मेडिकल कॉलेजला होता, ते सोडून पोलीस खात्यात आला. स्वतःचं काय करायचंय अजून धड ठरलेलं नाही आणि तुम्ही मला ऐकवताय ड्युटी कशी करायची आणि किती महत्वाचं असतं हे. सर, प्रत्येकाची पाठी वेगळी असते. त्यावर काय काय लिहून जातो हे त्या माणसाच्या हातात नसतं. आता मला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, पण पुढे पाठीवर गणिताची आकडेमोड आली तर मग इतिहासाचा अभ्यास सोडून मला मनापासून ती आकडेमोड करावी लागेल ना. इतकंच काय ते आपल्या हातात असतं सर. आणि मग स्वप्न सोडून कॉन्स्टेबलची नोकरी करणं यासाठी बी जिगर लागतेच ना. माया बाच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी करणं यातलं सुख तुम्हाला नाही कळणार सर. आणि यासाठी माझी स्टोरी व्हावी अशी माझी अजिबात इच्छा नाही. माझी शेवटपर्यंत एकच इच्छा राहील सर. ज्या लोकांना माया बाचा अभिमान आहे, ज्या लोकांसाठी माया बाने स्वतःचा जीव गमावला, त्या लोकांसाठी मला काम करायचं.
त्या लोकांसाठीच जगायचंय मला. सर, जास्त टाइम नाही घेत तुमचा. शेवटचं, तुम्हाला नसेल एखाद्या गोष्टीची किंमत, पण मले बी एखाद्या गोष्टीचा गवगवा करायला नाही आवडत, आणि मी तो कधी करणार बी नाही. पत्रकार आहात तुम्ही, तरी बी सांगतो, शब्द जरा जपून वापरा. नातं कधी कधी दिलेल्या एका शब्दावर बी टिकू शकतं आणि एका शब्दानं मोडू बी शकतं. सर जी, अरे ये तो शोले फिल्म की बसंती की तरह लंबा डायलॉग मारकर चली गई. छोरी नहीं है, छोरी है. चल बोल 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 बोल. कशाला माझा वेळ घालवतो? चल बोल. तुझ्यामध्ये किती किडे आहेत ना ते मला चांगलंच माहित आहे. चल चल बोल बोल बोल. तुला ऐकू येत नाही की कानात काहीतरी घालून ठेवलंय? रॉनी, तुला तोंड उघडण्याशिवाय पर्याय नाही कळलं ना? बोल. बोलावलं? असं काय करायचं? सगळं करून झालंय. त्याला माझी भाषा समजत नाहीये. तू ट्राय कर. येस सर. आधीच माझ्या डोक्याची मंडई केली आहे. नो प्रॉब्लेम सर. मी तुमच्याच ऑर्डरची वाट बघत होतो. आता वाट बघायला वेळ नाही. ऍक्शन घे, ऍक्शन. काय करायचं ते कर. मागच्या वेळी जसे गुन्हेगाराचे कानाचे पडदे फाडले होतेस ना, तसं फक्त यावेळी करू. त्याची गरजच पडणार नाही सर. मी एक नवीन इन्व्हेन्शन केलंय, त्याचं इनॉग्रेशन करतो. बघाच. मला फक्त रिझल्ट हवाय. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला चंद्रसेन हवाय. कळलं? येस सर. चंद्रसेन पर्यंत आपण पोहोचूच, पण त्याच्या आधी या रॉनीचं प्रकरण संपवून टाकतो. चंद्रसेनचं नाव याच्या ब्रेन मध्ये जिथे जिथे सेव्ह आहे ना सर, त्या सगळ्या जागा शोधून काढतो की नाही बघा. जस्ट वेट अँड वॉच. मी सांगितलेलं मला हवंय. माहिती कशी मिळते त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. कळलं? पण याला कुठलीही दयामाया दाखवू नको. कळलं? निकम, ग्लुकोज ग्लुकोज द्या. सर, काय होतंय तुम्हाला? सर, ग्लुकोज. निकम सर, ग्लुकोज आणा ना. सर, चक्कर येऊन राहिली का तुम्हाला? सर बोला ना. बरं सर थांबा, माझ्याकडे बिस्किट आहे, मी लगेच घेऊन आले. काय? ग्लुकोज त्या रॉनीला द्या. बेशुद्ध पडलाय तो. सर, मला वाटलं ते तुम्हालाच ग्लुकोज. असू द्या. द्या. थँक्यू. सर, काही माहिती मिळाली का रॉनीकडून? नाही, अजून तरी नाही मिळाली, पण मिळेल, लवकरच मिळेल. अजून 2 मिनिटं शुद्धीवर राहिला असताना तर सगळं सांगितलं असतं. असा फटकवलाय ना त्याला, त्याच्या मेंदूपर्यंत जिंजण्या गेल्या असतील. सर, तुम्ही एवढ्या जोरात मारत असाल असं वाटत नाही तुमच्याकडे पाहून. तुमच्याकडे बघून तरी असं कुठे वाटतं की तुम्ही मेडिकलला होता? हाय ग,
जाम उकडता त्या लॉकअप मध्ये. ना ना सर जी, कतई अच्छा ना लगा. देखिए आपके लल्लन बुलाने से हमें जितना गुस्सा आता है ना, उससे कई गुना ज्यादा गुस्सा हमें उस कांस्टेबल पे आया है. तिखट किती रे तुला लल्लन? अरे लाल किशन, देखिए आपके लल्लन बुलाने से हमें जितना गुस्सा आता है ना, बस उतना तीखा डाल दीजिए. मग काय एवढं सगळं घालू आता? अरे ये तो आमलेट की बात हो गई है सर जी, पर वो जो तीखी मिर्ची चपर 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 की है ना, उसे देखो तो पूरा मुंह लाल हो गया है आपका. आप जरा गौर से सोचिए सर जी. अरे आप चाहे तो किसी इंसान की जिंदगी बदल सकते हैं. अब हमें ही ले लीजिए, हमारा नाम नहीं बदलते आप, पर हमारी जिंदगी बदल दी है आपने. ठीक से सोचिए सर जी, आज से पहले कोई ऐसा तीखालाल नहीं था जो आपसे इस तरह से बात करे, यहां तक कि अपने बड़े बॉस भी नहीं. अरे भोलेनाथ, अब बात समझ में आ गई. इसका मतलब है कि आप उस ससुरी सुशीला के कारण दफ्तर में जाने से मना कर रहे हैं. अरे ऐसे हमें क्यों देख रहे हैं सर जी? आप सोचिए, आप थाने से सीधा यहाँ घर पे आए हैं. अरे आप तो वही पुष्कराज लोखंडे हैं ना. सोचिए सर जी, ऐसा कभी हुआ है कि आप काम छोड़ के यहाँ घर पे बैठे हैं? कैसा हुआ ये सडन बदलाव? एक बात कहें सर जी, हम बहुत सालों से आपके साथ काम कर रहे हैं, और आज हम आपको जितना डिस्टर्ब देख रहे हैं ना, इतना पहले कभी नहीं देखा. और इस वजह से हमें बहुत दुख हो रहा है साहब जी. हम दिल से कहते हैं. काय अवनी, कशी आहेस? मी बरी आहे. अवनी ताई, तुमच्या घरातून एवढा धूर कसला येतोय? आग लागली काय? काय नाही झालं, नेहमीच आहे हे. जा तुम्ही. हा जा. हे अवनी, बरं झालं बाई तू आलीस. अगं मला खूप टेन्शन आलंय ग. काय झालंय ज्योतिताई? आणि माईचं हे काय चाललंय? तुम्हाला माहिती का खाली काय झालं होतं? मला सांगा बरं काय चाललंय हे. अवने, तुझी आई जे काय करते ना ते करू दे तिला. मी नंतर सांगते तुला काय झालं ते. राधाक्का, तुम्ही 1 मिनिट थांबा बरं. माय, अव काय चाललंय तू? मला सांगशील का काय चाललंय ते? तुले ना नसते उद्योग लागतात बघ. अहो माय, काऊन तू अशी फिरून राहिली? आता मला सांगशील का? आणि हे तोंडातल्या तोंडात काय बोलून राहिली तू? माय आता तू. अवनी तू बस इथे, तू इथे बस, मी तुला पाणी देते, थांब जरा. ज्योतिताई, मला आधी सांगा काय चाललंय माईचं हे सगळं? अवने, मी तुला सांगितलं ना, मी सांगते म्हणून. सांगा. अगं तुझा सीताराम काका आहे ना, त्याचा फोन आला होता. तेव्हाच मी इथे चहा प्यायला आले होते. म्हटलं तुझ्या आई बरोबर चहा पिते, 4 गप्पा मारते. चहा पिता पिता माझ्या हातून कप फुटला. झालं. तुझ्या आईचं म्हणणं, भरल्या घरात भांडी तुटली फुटली की भांडण होतात. मग काय, तिचं मन शांत व्हायला तिने मग हे सुरू केलं. काय वो अवनी, तुला जरासा धीर नाही? दिसून नाही राहिलं मी काय करून राहिली तर? विष्णू सहस्त्रनामावली जपून राहिली होती मी. तुला जरासा थांबता आलं नाही आणि मला बोलता आलं नाही. आई हाय मी तुई. आईची काळजी करणं कधी संपते का? हाव का? पण सांगता तर येत असतं ना. सांग बरं काय झालं? अहो पण तुला सीताराम काका कसा आहे माहित नाही का? आणि तुले बी चांगलंच माहितीये तू ही लेक कशी येते, आणि त्यांना बी माहितीये. तू काळजी नको करू, मी अशी नाही त्यांना आपली जमीन बडकावू द्यायची. आणि माय, तू कॉन्स्टेबल अवनी जयराम भोसलेची माय आहेस. ते आपलं चैतुडे काय म्हणतो का? हा, 1 तास. एकदम 1 तास आहेस तू. माय, कायम अशीच हसत राहा. तू अशी टेन्शन मध्ये असली ना की ते आपल्या वत्सलाबाई आहेत ना त्याच्यासारखी दिसतीस.
म्हणजे माझ्या चेहरा तुला भुतटकी सारखा दिसून राहिला का? ही वत्सलाबाई कोण ग? वत्सलाबाई होय, त्या आमच्या गावाकडे एक बाई आहेत, कायम अशाच असतात टेन्शन मध्ये, तोंडावरची रेष बी हालत नाही त्याच्या. सविता वहिनी पाहिलं कशी बोलून राहिली मले? माय अशीच हसत राहा तू, काऊन या सगळ्यात पडतीस? मी पण तिला ना तेच सांगते, सारखी काळजी करत राहू नकोस, पण ये की. ज्योती चल निघूया आपण. हा पण ते वत्सलाबाई काय ते नक्की सांगा. सांगते राधा का, पण आता नाही. चैतू आला ना की सांगेल तुम्हाला सगळं. चालेल चालेल चालेल. चल ग ज्योती, येते का सविता? चला. बर माय, चैतुड्या कुठे? आव तो चारू सोबत फिरायला गेला. बरं त्यासाठी चहा करू का? हाव. तू चैत्याची वाट पाहून राहिली ना? कुठे राहिला तो? अजून कसा आला नाही? चारू गेलाय ना त्याच्या बरोबर? हो ना, चारू सोबत गेला तो. फोन आला होता त्याचा मले. नाही का आवने, मुंबईत नाही काय भल्ली मोठी जत्रा भरते म्हणे. काय म्हणे बाई त्याचं नाव? मालवणी जत्रा. हा तिथं गेले दोघ जण. आणि तिथं नाही का हे त्याच्यावर बसणार आहे म्हणे, गोल गोल फिरते त्याच्यावर. काय म्हणते त्याला? जॉईंट व्हील. हा त्याच्यात बसणार आहे दोघ जण. हाव का? पण तू बरं पाठवलंस त्याच्या बरोबर? चारू चांगला पोरगा आहे ना, खूपच साधा सुद्धा आहे. पण आपल्या चैत्याला किती जीव लावते तो. चारू सोबत असला ना का मला अजिबात टेन्शन राहत नाही चैत्याचं. माय तू ना चारूवर लयच विश्वास ठेवून राहिली बघ. एवढा विश्वास ठेवायची काय गरज आहे त्या चारूवर? बर मला सांग, पैसे कोण दिले? मी आग्रह केला ना त्याला पैसे घ्यायसाठी. म्हणजे तो सकाळी आला होता ना, मी काम करत होते तेव्हा. त्याला पिझ्झा खायला घेऊन जायचंय म्हणे चैत्याला. सकाळी पिझ्झा खायला घेऊन जाणार होता? हो. आता जत्रेला घेऊन गेला. काय लॉटरी लागली काय त्याले? काय माहित बाई, पण मी त्याला पैसे देत होती त्याला तो ऐकतच नव्हता. तो म्हणे का चैत्या आपला दोस्त आहे म्हणे, तुम्ही अशा कशा पैशाचा हिशोब करता? आव पण मी म्हणते एवढा पैसा येतोच कुठनं? मी तर कधी ना त्याला कामावर जाताना पाहिलं ना तुमच्याकडून काय ऐकलं नाही ना. आवने चारू कामावर जाते ना, पण त्याला चांगले पैसे मिळते त्या कामाचे. हो ना. कसलं काम करतो? हे नाही का इकडचं सामान तिकडे न्यायचं म्हणे, तिकडचं सामान इकडे आणायचं. आणि त्याचा काल पगार झाला म्हणे, म्हणून तो चैत्याला घेऊन गेला. इम्पोर्ट एक्सपोर्ट का? हो बाई, ते काय म्हणते का त्याला इंग्रजीत काही मला समजलं नाही. चारूलेच विचारायला पाहिजे नेमकं काय काम करतो ते. सारखा आपला चैतू चैतू करत असतो. आवने हे पाय, माणसं नाही का एकमेकाला जीव लावते, मग ते गावातले असो नाही तर शहरातले असो. आता चारूच पाय बरं, चैत्याला किती जीव लावते तो. आणि राधा ना ज्योती त्याची मले सोबत होते. तू कामावर जातं का नाही? मग त्या दोघी आल्या ना का मला खूप बरं वाटते. असं वाटते एवढ्या मोठ्या मुंबईत आपलंही कोणीतरी आहे, आपण परकं नाही आहो, एकटं नाही आहो. बरं तू आता टेन्शन घेऊ नको आणि विचार करत बसू नको. येईन तू या आतमध्ये. माय व आपलं चैत्य ना भले अभ्यास करत नसल, पण बाहेरच्या लोकात लय जीव रमतो ना त्याचा. हा म्हणजे बघ ना, काल मला म्हटला तायडे आता मला सुट्ट्या लागल्यात, उद्यापासून ग्राउंडवर जातो व्यायामाला. आणि तसं बी त्याचं पोट लय सुटायला लागलंय ना, या वयात एवढं पोट सुटणं बरं नाही. बरं झालं गेला तो व्यायामाला. माय व तू पाणी भरलंय ना, नाहीतर सकाळी सकाळी उगाच धावपळ करावी लागती बघ. माय वो मी का तुझ्या भूताशी बोलून राहिले का? गप काऊन आहेस तू? माय आता बोलशील का? आणि काय गो आज काय लवकर उठली का तू? अवने अहो आज तुझे सीताराम काका येऊन राहिले ना,
कधी बी पोहोचन ते. तू आवर पटपट. झालं का तू सुरू? माय तू या काळजीचं काय करू ना तेच कळत नाही बघ मले. अहो सांगितलं ना तुले, तू नको टेन्शन घेऊ. अहो तुझ्यापेक्षा जास्त वर्ष घातली तुझ्या बाबानं म्या त्याच्या संग. तुले नाही समजणार मी काऊन घाबरून राहिली एवढी. तर मी म्हणते घाबरायचंच काऊन? तू बा बरोबर एवढी वर्ष काढली ना, मग तुले बाचा मंत्र माहित असेल ना. घाबरलो का घाबरायचं नाही. तुझ्या बरोबर आहे ववने, पण तेव्हा तुझे बाबा होते ना आपल्या सोबतीले हे सगळं बोलाले. आता पण आहेतच की. तू नको टेन्शन घेऊ. अवने मला काळजी यासाठी वाटून राहिली ना, का त्या जमिनीत आम्ही दोघांना खूप कष्ट केलं. व त्या बाबाचा ना माया जीव होता त्या मातीत. जीवाचं रान करून आम्ही पीक काढत होतो आणि येणाऱ्या प्रत्येक पिकासोबत नाही का खूप आठवणी होत्या व त्या मातीच्या. म्हणून माया काळीच नाही का अजून बी त्या मातीत आहे. मग हे चांगलंच आहे की. आणि माय या आठवणी आणि ही जमीन तुझ्याकडून कोणी बी हिसकावून घेऊ शकत नाही. ते सगळं ठीक आहे व, पण माणसाची नियत कधी बदलन ना काही सांगता येत नाही. आणि त्याच्यात घरातला माणूस असला का मग विचारूच नको. माय एक गोष्ट लक्षात ठेव, मातीशी जुळलेलं नातं कधीच तुटत नाही. आणि मी तुला शब्द देते, मी विरोध करीन काकाले. यात फक्त तू एकच करायचं. ते काय? तू खंबीरपणे उभी राहा, बाकी काही बी नाही. सीताराम काका किती बी रडला ना तरी त्याचा पुलका येऊन देऊ नको. अहो तुझ्या काकाचं कोणी काही सांगू शकत नाही. रडकाच आहे तो नाहीतरी. प्रत्येक गोष्ट आमच्या दोघांकडून त्यानं रडून रडून काढून घेतली. तरी मी बाले सांगायचे, काका रडत काय मागत आला ना की देऊ नका म्हणून. पण तुम्हालाच त्याचा लई पुलका. घ्या आता. आहे का घरात कोणी? सीताराम काका या ना या. यस दर बाई. बाप्पा, माया नगरी मुंबई. चांगलंय चांगलंय. या मायानगरीत वसली काय आमची पुतणी यावनी. चांगलंय चांगलंय. वहिनी का घाम आहे का घाम आहे बाप्पा. खरं सांगतो तुमच्या दोघीचे चेहरे पाहिले आणि महाजीव भांड्यात पडला पा. बरोबर एकदम बरोबर पोचलो मी पत्त्यावर. दादा असा कसा गेला रे तू, मला एकट्याने टाकू. आहेस माझा सखा, भाऊ माझा पाठी राखा. आता कोणी वाली नाही रे मले. काय सांगू तुले. अरे कशी बशी माझी जिंदगी कोणाच्या आधाराशिवाय काढून राहिलो मी. कोणी लक्ष देत नाही रे माझ्याकडं. तू असता लय बरं झालं असतं. लय आठवण येते पाय तुई. आशा कोण पाहून राहिल्या तुम्ही माझ्याकडं. हा जाऊ द्या. मी काय म्हणतो, मी हातपाय तोंड धुतो आणि तुमच्या हातचा एक गरमागरम फक्कड चहा पाजा मला. लय दिवस झाले ना पिऊन. असं जीभ पोळली पाहिजे आणि चव अशी जीभेवर रुळली पाहिजे. असं फक्कड चहा बनवा तुम्ही. कुठे जायचं? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. काय झालं बहिणी? हा कायले भांडे आपटून राहिले म्हणलं? आता तुम्हीच म्हणत होत्या ना की आपल्या नात्यात भांडण चालतच आहे भाऊजी. पाहिलं माय आता सगळ्यात तू काय बी बोलू नको, एवढंच कर. अरे राम कृष्ण हरी. अरे बाप. वहिनी ते मला छोटे जयराम कुठे आपले? तो बाहेर गेला व्यायाम करायला. अरे वा, म्हणजे ते बॉडी बिल्डिंग बिल्डिंग का? मजा आहे मग. नाही असं काही ठरवलं नाही अजून. नाही मग आपण ठरवायचं ना, नाही का? काय त्याला काय लागतं? रामकृष्ण हरी. गणगण गणात बोलते गणगण गणात. कसं आहे ना, अवने जमीन सुपीक ठेवायची म्हणली ना की त्याला खत
पण पाणी दोन्ही बी एकदम येळेवर द्यावं लागतं, नाही तर काही खरं नसतं. आता कसं आहे वहिनी, मुंबई शहरात जगायचं म्हणलं की जिगर लागतं, जिगर. हे असं होतं बा, गेलं माझ्या डोसक्यातून निघून. पण त्या काकून तेल खाऊ ना तर ट्रेन मध्येच राहायला पाहिजे. हे काय झालं वहिनी, काय विचारत होतो काय मी, ती घाई घाईतच उतरलो ना. उतरल्यावर माझ्या लक्षात आलं, अरे आपले हात तर खाली दिसून राहिले, हलकं हलकत लागे ना मला. आणि पाहिलं तर मग ट्रेन मध्ये राहिला तो डब्बा. काय म्हणता मग काका, तुम्ही इतक्या प्रेमानं आलात ना, तेच लई आहे आमच्यासाठी. खाणं काय होतच असतं, असू द्या. वहिनी काय गुणाची पुतणी म्हणलं मी, ती समजूतदार आहे. वा 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 वा. काय करणार पण वहिनी, बाई राहिला तो ट्रेन मध्ये. ते नेमकं मी कायसाठी आलो ते सांगायचंच राहिलं तुम्हाला. वा वहिनी वा, फक्कड चहा आणि असा फुर्र आवाज. मुंबईतल्या लोकायले मोठा आवाज. परवा आपल्या गावात चावडीवर बैठक बसली होती दोस्ताई सोबत. तिथं बंडू शेठ म्हणला असं, फक्कड चहा फुर्र आवाज, मुंबईतल्या लोकायले मोठा आवाज. इतका कॉमेडी म्हणून सांगतो तुम्हाला मी वहिनी. हा या शिकून पाहून राहिली माझ्याकडे. अरे मी काय जनावर घुसेले का घरात? तसं नाही भाऊजी, ते तुम्ही काहीतरी कामाचं बोलून राहिले होते ना. वहिनी हे एकदम बरोबर जमतं पहा तुम्हाला. कसं काय ध्यानात राहतं काय मी ते तुमच्या. म्हणजे मायानगरीत येऊन तुम्ही मायले की काही काही सवयी विसरल्या नाही. पण ते कामाचं सांगताय ना. इथं येऊन आहे ना मुंबईत तुम्ही लोक जरा जास्तच फास्ट झाल्यासारखं वाटून राहिले मला. चांगलं आहे ते बी, चांगलं आहे म्हणा, चालायचंच. वहिनी तो आपल्या गावातला काय ना तो राजाभाऊ कांगून नाही का? हो राजाभाऊ कांगुने आठवला का? मंजुळाबाई चुलता चुलता. हाव हाव, ओळखते मी त्याले. त्याचं काय? त्याचं काही नाही, त्याचं काम होतं मुंबईत पांडुरंग. काम बी कुठं असा मंत्रालयात. आता मंत्रालय आपलं घर ना अंगण. मंत्रालयात कोणतंच काम अडत नाही आपलं, नाडू बी देत नाही आपण. मी म्हणलं बरं आहे एवढंच तोंड घेऊन आला होता माझ्याकडे. मला म्हणते सिटिया तू काही कर गड्या, मला राम शब्दाच्या पुढे ना लिहिता येत ना वाचता येत. तू मग मुंबईचं मंत्रालयाचं काम करून देतो का? आता तुम्हाला तर माहिती वहिनी, असं अडचणीत पाहिलं कोणाला की माझा जीव असा तुट्टे पाहायला गे. असं वाटतं काय करावं काय नाही याच्यासाठी लगे. आता आधीच आपलं आडनाव भोसले, त्याच्यात आपण लोकांची सेवा करणार. आता माया मोठ्या भावानं प्राण दिले, आता त्याच्या लहान भावानं मायासारख्या काही समाजसेवा कर्तव्य सेवा केली पाहिजे की नाही. बस म्हणलं काही हरकत नाही गड्या, चल तू करून टाकतो काम. तो त्याचं काम आहे का मग? त्यासाठी निमित्त मोठी लय हुशार आहे वहिनी. कसं आहे अवने, कोणत्याही गोष्टीला कोणत्याही कामाला निमित्त असतं. आता हेच पाहा ना काम त्याचं, मी मुंबईत. नाही म्हणलं दाखव फायली घेतलं धडक मुंबईमध्ये. मुक्काम किती दिवस? नाही म्हणलं आता तुम्ही आलेच आहे तर 4 दिवस राहा ना. हा मी अभि त्याला हेच म्हणलं. आता मी म्हणलं मुंबईत जाऊन तो काम करून देतो गड्या मी. इथं मुंबईत मला काय टेन्शन आहे? अरे मग घर आहे इथं आहे ना. आहे ना. मी त्याला तेच म्हणलं, आता 4 दिवस राहो 8 दिवस राहो कोण म्हणतं आपल्याला, आपलंच घर आहे. आता 4-2 दिवस मुक्काम आणि जाताना त्याच्यासाठी हापूस आप. पुन्हा कविता. लयच खतरनाक काम आहे आपलं. मुंबईत आल्यापासून अशा पटापट कविता पडून राहायला लागेल. मा डबा दे. काकू ते तुमच्याकडे पाहुणे आलेत ना? नाही त्यांच्याकडे थोडं काम होतं. हे काय
काय काका, मी तिथे खाली वाट बघतोय आणि तुम्ही इथे येऊन बसलात वर. ते पैसे सुट्टे दिले का अवनीताईने किंवा सविता काकूंनी? दिले असले तर द्या. हा, कायचे पैसे, कोणचे सुट्टे? हो वहिनी, काही नाही. पट्ट्या इकडे इकडे ये ना आता, ये बजू. काय पैसे पैसे करून राहिला तू? पैसे तू कमवशील उद्या चालून, पण नाते हे पाय, त्याचे नाते नाते सांभाळावं लागतात. मग नाते पैशाना विकत भेटत नाही. वहिनी काय झालं, येताना मी रिक्षात आलो. आता रिक्षानं आलो, माझ्या खिशात 2000ची नोट. रिक्षावाल्याकडं सुट्टीच नाही नेमकी त्याच वेळेस, नाही दिली 2000. आता झाली ना उज्जत सुरू. करता काय मग, तेवढ्यात हा गडी आला तिथे. याला पटकन हाव पाय ना तावला गे, मस्त खिशातनं पैसे काढले, रिक्षावाल्याला दिले, मोकळा का. आवडलं आपल्याला. किती झाले होते पैसे? हे काही जास्त नाही झाले, गावापेक्षा कमीच झाले. 273 रुपये झाले असतील फक्त. हे पाय, तीच ना 2000ची नोट आहे ना. तुम्ही मनात काही सांगून आला हा, पण नाहीत ना. तुझ्याकडे आहे का सुट्टे? मी हात देऊन टाक मग. आता सुट्टी असल्यावर काही वांधाच नाही ना. तुझ्याकडे सुट्टे म्हणल्यावर का, तो हे काय मग हे काय वाटेल का आपले पैसे? देऊन टाक देऊन टाक. शारू, मी पण आता स्टेशनला निघाली. चल खाली देते तुला. देऊन टाका बाई. जाई ना, घे ना आता तिच्याकडून पैसे पैसे करून आला. अबे मई पुतणीच आहे ती. आता मईच पुतणी नोकरीवर. तुम्हाला काय टेन्शन आहे काय वहिनी? जा. माय बा, येते मी. काकू आलोच. सांभाळून जाय बाई, लय मेहनत करते अवनी आपली. हे घे. अवनीताई, ते काही सगळं व्यवस्थित चाललंय ना? हाव तर, तू काहून असं विचारून राहिला? नाही तसं काही नाही, पण काका तुमचे म्हणजे ते त्यांचं जरा कठीणच वाटतं मला. म्हणजे ते काही लोकांना सवय असते ना पैसे जपून ठेवण्याची, त्यातलेच आहे ते. नाही मला तर वाटतं ना त्यांना सवयच आहे. चारू, तू चैतूला लहान भाऊ म्हणतोस इथपर्यंत ठीक आहे, पण काही ना ती अशी गृहीत नसतात धरायची. काका आहेत ते आमचे. सॉरी, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं ते. येतो, थँक्यू. या. निकम, वेलफेअर फंडाचे पैसे लक्षात आहे तुमच्या? म्हणजे ठीक आहे. सकाळी सकाळी थकलेल्या चेहऱ्याने कामाची सुरुवात. दिवस कसा जाणार आहे देव जाणे. काय भोसले, 11 नंबरची बस का? अगं म्हणजे पायी पायी आलीस का तू? ते सकाळी सकाळी पाहुणे आले होते ना घरी, त्यामुळे. हा ठीक आहे ठीक आहे, 300 रुपये दे. बाप्पा, 300 रुपये? माझ्या सोसायटीची दहीहंडीची वर्गणी नाही मागत आहे. पोलीस वेलफेअर निधीसाठी पैसे हवेत, 300 रुपये दे. पोलीस वेलफेअर निधी? मॅडम, नंतर देते मी. मला काय तेवढीच काम आहे? नंतर म्हणजे कधी? देते मॅडम, आता नाही येत माझ्याकडं. ठीक आहे, नक्की दे. पण नाही म्हणजे मी आठवणीने घेईनच. पाहिलं ना, हे अंडर कव्हर एजंट होणं इतकं सोपं नसतं. गरीब चेहरा करायचा, पायी पायी यायचं, कठीण असतं ते सगळं. आपलं बरं आहे की नाही? आपलं दाखवायचं ही किती गरीब आहे, ही किती भोळी आहे. अशा मुलींची ना चीड येते मला. निकम, तुम्ही बघाच, हिच्या चेहऱ्यामागचा खरा चेहरा मी शोधून काढेनच. काय रे मोन्या,
किती वेळा तुला सांगितलं शुक करायचं नाही म्हणून. 4 वर्ष तू माझ्यासाठी काम करतोस खबरी म्हणून. तुला एक इन्फॉर्मेशन काढायला सांगितली, तुला काढता आली नाही. हो साहेब, आता आपण अट्टल चोर झालोय. वर्ष कोणा सापडत नाही. हा ते जाऊ दे, होताच कुठे तू? सरकारी सेवेत, तुम्हाला तर माहितीच आहे. ए सॅटेलाइट मामा म्हणतात मला, मला माहितीच आहे. कोणत्या स्टेशनला होतास तू? माहीम पोलीस स्टेशनला. माहीम? पाकिट नाही मारलं, चोर असल्यासारखं माझ्याकडे बघू नका. चोर असल्यासारखं नाही बघत तुझ्याकडे. हा तू एक फिल्म स्टार असल्यासारखं तुझ्याकडे बघतो. हा ऑटोग्राफ दे. नाही बेटा, ऑटोग्राफचा जमाना नाही राहिला. लोक सेल्फी घेतात. सेल्फी पराक्रम आहे तुझा. ते जाऊ दे, कुठे हात टाकलास? कपड्याच्या दुकानातला पुतळा उचलला. कपड्यात सकट तू पुतळा चोरला? अरे त्यापेक्षा कपडे काढून घ्यायचे होते आणि पुतळा सोडून द्यायला होता. हो साहेब, काय वाटलं तुम्हाला? एका दगडात 2 पक्षी मारणार होतो. विचार कसं? कपड्याचे कपडे पण आले असते, पुतळ्याचे पैसे पण आले असते. घोळ झाला ना. काय रे, एका दगडात 2 पक्षी ना? 1 वर्षापूर्वी मी तुला एक काम सांगितलं होतं, एक इन्फॉर्मेशन काढायला सांगितली होती माहीम पोलीस स्टेशनची. त्याचं काय केलंस? ते सांगायला तो आलोय ना. मी माहीम पोलीस स्टेशनला होतो ना, तेव्हा कळलं जयराम भोसलेचा जे झाला ना, मोठा लोचा आहे. तो अपघात नव्हता, मर्डर होता. प्लॅन मर्डर. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.